अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात जाण्याची तयारी केली। जिल्हा प्रमुख पद काढून सहसंपर्क प्रमुख केल्याने जगताप मागील काही दिवसांमध्ये नाराज होते आणि आज बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आगामी काळातील राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। अनिल जगताप यांच्यासह 35 सरपंच तसेच असंख्य पदाधिकारी शिंदे गटात येत्या 9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासी स्थानी प्रवेश करणार आहे। जगताप यांच्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं, जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली। त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो। जिल्हा प्रमुख असताना अनेक देताकी जाता असतील, कन्यादान योजना असतील, शेतकऱ्यांचे आंदोलन असतील, मोर्चे असतील, म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि ते करत असताना 9 मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली। त्यावेळेस बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो, मागणी केली, आम्हाला त्या ठिकाणी हो म्हणण्यात आलं आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं, चॅनल पर्यंत पोहोचलं। पण रात्री 3च्या नंतर काय झालं हे मला माहिती नाही। पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला, पण आम्ही बाळासाहेबांच्या वेळेत आज बी आहेत उद्या येणार म्हणून पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सर्व पुन्हा कामाला लागलो। 14 मध्ये संधी मिळाली, त्यावेळेस युती तुटली। 19 मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवराईला मोर्चा असताना सामनेला फ्रंट पेजची बातमी, पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती, पूर्ण पान मोर्चाचं, आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बातमी होती। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती। म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्यावर त्या ठिकाणी झाला। आणि आता पुन्हा मी 4 वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही। बाळासाहेबांचा विचार घेऊन 4 वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेचं, आणि शिवसेनेचं काम करत राहिलो। आणि त्यानंतर 4 वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली। 3 मतदारसंघ माझ्याकडे दिले, पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला। रात्रंदिवस फिरत असताना, शिवसेनेचे विचार पोहोचत असताना, विधानसभेची तयारी करत असताना अचानक माझं त्या ठिकाणी पद गेलं ही बातमी आम्हाला कळाली। त्यावेळेस हसावं का रडावं हा विषय आमच्या समोर आला। म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं, याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं